नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, लवकरच दिवाळी जवळ येते, तर आपल्याला होलसेलमध्ये काही खरेदी करायची असेल, डेकोरेशनच्या वस्तू, तुम्हाला जर तोरणं पाहिजे असतील किंवा होम डेकोरेट वस्तू, त्याशिवाय आपल्याला कंठ्या पाहिजे असतील देवांसाठी किंवा अजून काहीतरी वेगळंच होम डेकोरेट करण्यासाठी छान छान अशा व्हरायटी पाहिजे असतील ना, तर नेहमीप्रमाणे मी आज भुलेश्वरमध्ये आलेली आहे। पटवा करून ह्यांचं हँडीक्राफ्ट ह्यांचं शॉप मागे पण मी व्हिडिओज केलेला, तर यंदाच्या वर्षी ह्यांनी काय कलेक्शन आणलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत। दिवाळी स्पेशल असे मी आज व्हिडिओ बनवते, तर ह्यांनी नवीन नवीन काय व्हरायटी आणलेल्या आहेत होलसेलमध्ये, तर मग जाऊन बघूया आपण। यायचं असेल तुम्ही चर्नी रोड स्टेशनवरनं आलात किंवा अंदरवरनं किंवा चर्नी रोडवरनं आलात तर तुम्हाला फुलगल्ली आहे, भोईवाडा, थर्ड भोईवाडा फुल मार्केट आहे ना, तिथेच तुम्हाला हे पटवा हँडीक्राफ्ट करून आहे। यांच्याकडे सुंदर असे कलेक्शन आहेत होलसेलमध्ये, तर यंदाच्या वर्षी यांनी काय काय कलेक्शन आणलेलं आहे दिवाळी स्पेशल असं ते आज आपण बघणार आहोत आणि अगदी रिजनेबल प्राईसमध्ये आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहे। तर कोणाला होलसेल घ्यायचं असेल ना तर नक्की या शॉपला व्हिजिट करा। आणि चला मग बघूया आपण ह्यांच्याकडे यंदाच्या वर्षी दिवाळी स्पेशल काय आणलेलं आहे पटवा हँडीक्राफ्ट यांनी। तर मग चला दाखवते आहे तुम्हाला। तर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका, भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलला। तर मग चला मंडळी, दिवाळी स्पेशल अशी खरेदी करूया पटवा हँडीक्राफ्ट भुलेश्वर मार्केटमध्ये। पटवा हँडीक्राफ्ट आहे हे बघा, इथे तुम्हाला सगळं होलसेलमध्ये रिटेलमध्ये बघायला मिळेल। प्राईस ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे। हे बघा, हे भुलेश्वरचा कबूतरखाना आहे, इकडनं सरळ यायचं आणि इथे समोरच त्यांचं शॉप आहे। आणि हा बघा, हा इथे फुल मार्केट आहे, ह्याच्या समोरच त्यांचं शॉप आहे, रिटेल शॉप आहे। इथे होलसेल पण तुम्हाला मिळेल, तर मी पुढे तुम्हाला होलसेलचं पण दाखवते ॲड्रेस। तर मग चला या, सरळ चालत यायचं आहे। हे बघा, हा झवेरी बाजार म्हणून इथे ओळखला जातो। हे BMCचं तुम्हाला BMCचं शॉप आहे आपलं भुलेश्वर मार्केटचं। तर आता ह्यांचं होलसेलचं मी तुम्हाला ॲड्रेस पण दाखवते इथे। इकडनं तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे BMC मार्केटच्या इथून, सरळ चालत जायचं आहे, सरळ तुम्हाला यायचं आहे। सेकंड भोईवाडा करून आहे, ओके। आणि हे बघा, हे इथे तुम्हाला ना श्री दिडवानिया करूनची आहे इथेच तुम्हाला आहे। आणि खाली ते असं मंदिर आहे, हे बघा, हे बघा, हे इथनं तुम्हाला फर्स्ट इथून जायला गल्ली आहे। हे बघा, इथून फर्स्ट कितना फ्लोर पे, कौन सा फ्लोर पे, दूसरा, ओके। बघा, इकडनं तुम्ही गेलात ना सेकंड फ्लोअरवर ह्यांचं होलसेलचं आहे बघा, दिडवानिया रिंग्स करून, इथनं तुम्ही जायचं आणि सेकंड फ्लोअरला आहे। परत एकदा मी दाखवते, इथे तुम्हाला होलसेलचं आहे। मी पटवा हँडीक्राफ्टमध्ये आलेली आहे, तर हे पटवा दादा आहेत। दादा, मला ना दिवाळी स्पेशल यंदाच्या वर्षी तुम्ही काय कलेक्शन आणलंय जरा दाखवता का? तर बघा ना मॅडम, इथे बघा आपल्याकडे असे शुभलाभ वगैरे आहेत दिवाळीसाठी पेटेंट मध्ये। ओके, वाव, किती सुंदर आहेत आणि मस्त गुलाबाच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि पूर्ण असे मिररचं पण त्याला डेकोरेट केलेलं आहे। तर प्राइसिंग वगैरे थोडंफार सांगाल का? प्राइसिंग अशी आहे मॅडम की हे होलसेल प्राइस जी आहे याची, ओके, ती वेगळी आहे आणि याची रिटेल प्राइस आहे ती वेगळी आहे। ओके, म्हणजे कॉन्सेप्ट असा आहे। तरी होलसेल मध्ये आपल्याला किती दादा पीस घ्यावे लागतील? कमीत कमी समजा ना, आता दुकान असेल, प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं आहे, युट्यूबर्स सगळेजण बनवतात, तर युट्यूबर्स मध्ये काय सांगतात लोक आणि काय करतात लोक, काही लोकांची फसवणूक पण होते त्याच्यामध्ये। पण नक्की पटवा हँडीक्राफ्ट मध्ये आल्यावरती नक्की काय होते आणि काय नाही होत हे मी तुम्हाला जर बोललो तर मी ॲज अ दुकानदार आहे, तर दुकानदार काय करतो, पैसे कमवण्यासाठी फसवणूक करतो। पण फसवणूक हा प्रकार आपल्याकडे होत नाही, कारण एवढे कस्टमर, कारण हे जे दुकान आहे हे दुकान डिसेंबर महिन्यामध्ये चालू झालेलं होतं। डिसेंबर महिन्यामध्ये चालू झाल्यानंतर इकडे आलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे आणि सगळ्या रिटेल आणि होलसेल सुद्धा या सगळ्या व्यापाऱ्यांचे आपल्या दुकानामध्ये स्वागत आहे। फक्त काय आहे की या दुकानाला एकही वर्ष न होता या दुकानापासून कित्येक लोकांनी खूप पैसे कमवलेले आहेत आणि पैसे कमवून सुद्धा आपल्या दुकानामध्ये विकायला ठेवलेले आहेत ते, आणि ते हे विकल्यानंतर त्यांना झालेलं जे प्रॉफिट आहे त्याच्याबद्दल ते चांगलं कॉम्प्लिमेंट पण मला देत आहेत आणि वरून
की मी जे वस्तू त्यांना जे दिलेले आहेत त्याच्यापासून प्राइस सांगा आपल्याला. प्राइस कशी आहे माहिती सांगा मॅडम. हे बघा ऍक्च्युली हे जे शुभलाभ वगैरे जे आहेत ना हे सगळे 200-150 म्हणजे तुम्हाला मी सांगतोय की ऍक्च्युअली ह्याची जी प्राइस आहे होलसेल मध्ये घेतल्यावरती गोष्ट वेगळी आहे, रिटेल मध्ये घेतल्यावरती याची रिटेल प्राइस आहे. फक्त एवढाच फरक आहे की माझ्या दुकानामध्ये होलसेलची जी प्राइस आहे ती एकदम कमी आहे. दुकानात जर विकायचं असेल तर, आणि जर स्वतःसाठी जर घरच्यासाठी पाहिजे असेल तर ते कमी प्रॉफिट आहे. कारण ही जी वस्तू आहे ना ती फक्त माझ्याकडेच आहे. असं म्हणत नाही की फक्त माझ्याकडेच आहे, पण मार्केटमध्ये आहे पण त्याचा रेट जास्त आहे, तुमच्याकडनं जास्त घेतील. पण आपल्या पटवा हँडीक्राफ्ट या शॉपमध्ये जर आल्यावरती आहे ना त्यांचं काय होतं ऍक्च्युली. तर ही बघा वस्तू जी आहे दिव्यांची, याची किंमत तुम्हाला मी सांगितली 150 ते 200, पण ही एक डिझाईन नाही आहे. स्टॉक बघा किती भरपूर तिथे ठेवलेला वगैरे आहे, दाखवायची गरज नाही आहे. हे पहिले शॉप आहे जे रिटेलचं शॉप आहे. आता हे जे शॉप आहे ते रिटेलचं करायचं मी आता ठरवलंय आणि ती माझी मुलगी आता ह्या गोष्टीला सांभाळणारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे दिवे आहेत या प्रकारचे मोठे मोठे डायमंड आणि मोठे मोठे डायमंड दिवे या सगळ्या वस्तू आहेत. आणि त्या वस्तूंचं ह्या सगळ्यांचं होलसेल प्राइस रिटेल प्राइस मी गॅरंटेड तुम्हाला सांगतो की पटवा हँडीक्राफ्ट मध्ये आल्यावरती जर तुम्हाला रिटेल पण भेटत असेल तर दुकानामध्ये अशी गर्दी होते. त्याचं तुम्हाला आता थोड्या वेळानंतर हे जे लाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये तर गरजेचं आहे. साधारण प्राइस सांगा ना. हे बघा हे प्राइस असं आहे ना की ह्याची 100, 150, 200, 250 अशी प्राइस आहे. जोडी परत आहे, सिंगल पण आहे. प्रत्येक गोष्टीची मार्किंग करून त्याच्यावरती लेबल वगैरे 100 रुपयापासून स्टार्ट आहे. 100 रुपये, 150 रुपये, 50 पासून पण आहे. आता व्हरायटीज अशी आहेत की स्टॉक जो आहे आणि हे तुम्ही सांगताय ऍक्च्युली स्टॉक आहे ना मॅडम सांगतो तुम्हाला. होलसेलचा जो स्टॉक आहे माल आलेला आहे. फक्त काय आहे की जे आता हे रिटेलचं चालू आहे. आता रिटेलचं सोडून मी आता नवीन दुकान जे घेतलेलं आहे ते कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी आहे होलसेलचं. ती जरा जागा अपुरी पडते, कस्टमर जास्त आहे. आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा हे असे दिवे वगैरे याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. 40 रुपये, 50 रुपये, 60 रुपये अशा गोष्टी आहेत त्याच्या या भाज्यामध्ये. मग त्यामध्ये प्रकार येतो की ह्या प्रकारामध्ये किती प्रकार आहेत. आता प्रत्येक गोष्टीवरती होलसेलचा रेट आणि रिटेलचा रेट लिहिलेला असणार आहे. काही दिवसांनंतर आपल्याकडे आलेल्या प्रत्येक ग्राहकाचे आपल्याकडे स्वागत आहे. बघा पण फक्त युट्यूबर्सना मी माझ्या कस्टमरना सांगतो की आल्यानंतर फक्त आपल्याला जी वस्तू हवी आहे ना आल्यानंतर ती आपल्याला भेटली पाहिजे. आणि भेटल्यानंतर समोरच्या कस्टमरला पण आणि त्या दुकानदाराला पण त्रास न देता वस्तू भेटली का लगेच निघून जायचं. समोरच्या दुकानदाराला जर त्रास झाला तर तो तुम्हाला अवॉइड करेल कदाचित. सध्या दिवाळीचा जो सीझन आहे इव्हेंटवाले येत आहेत माझ्याकडे, तोरणं गिफ्ट करणारे येत आहेत, प्रतिष्ठित लोक येत आहेत माझ्याकडे त्यांच्या घरा सुशोभीकरणासाठी. हे बघा ना हे जे बॉक्सेस आहे ना हा पूर्ण बॉक्सेस 11 नंबर लिहिलेला आहे याच्यावरती. आता ह्याचा रेट जो आहे ना खरा तो ऍक्च्युली 40 ते 45 रुपये अंदाजे असेल. कारण याच्यावर 11 नंबर लिहिलेले आहे म्हणजे ते बिल प्रमाणे हे 40 ते 45 रुपयाचे आहे. सिंगल पीस 40 रुपये, जोडी 80 रुपये. मार्केटमध्ये हे तुम्हाला 150, 200, 400 म्हणजे होलसेलचं प्राइस सांगताय तुम्ही. हा मी होलसेलचं सांगतोय. आता रिटेलचं प्राइस आहे जास्त काय महाग नाही आहे. 20 ते 30 रुपये, 40 रुपये फक्त एक्स्ट्रा लागतील. का आता ते तुम्ही बॉक्स न घेता डायरेक्ट, पण ते माझ्या गरजेनुसार तुमच्या गरजेनुसार तुम्ही घ्या. सगळे तुम्हाला गिफ्ट घ्यायचे असेल तर गिफ्ट घ्या. हे बघा होल्डर्स टाइप, हे बघा हे पण आहे होल्डर. हो आणि ते असं हे पण आहे म्हणजे ह्याच्यात पण एक व्हरायटी नाही आहे, भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही आता जेव्हा गोडाऊनला जाल ना आणि तिथे डिस्पॅच होणार आहे ना तेव्हा तुम्हाला समजेल नक्की काय आहे त्याचं प्राइसिंग काय आहे. तरी हे बघा आता हे कमीत कमी प्राइसिंग जी असं आहे ना ह्याचं ते 750 रुपयापासून चालू आहे. मग ती छोटी लहान मोठी एक सिंगल पीस फक्त 750 रुपयापासून चालू आहे. हे बघा हा कारीगर आहे. हे बघा ह्यांच्याकडे अशा गोष्टी हे सगळ्या घेतो. ह्यांनी बनवलेला माल आहे तो तुम्हाला दाखवतोय की ह्याच्यात बनवू का त्याच्यात बनवू का. तर आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग आहे. त्या कारणाने मॅन्युफॅक्चरिंगचं काम कसं असतं की त्याचा रेट व्यवस्थित लागतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित लागतात. तोरणांपासून दिव्यांपासून सगळं कॅन्डल होल्डर छान छान दिसतात. हे बघा ना जरा दाखवतं का. हे बघा ना हे सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळ्या गोष्टी आहेत माझ्याकडे. परत दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा ही आहे. फक्त काय आहे ह्याच्या जो प्राइसिंग सिस्टम आहे त्या प्राइसिंग सिस्टमचं काम मला माझ्या लॅपटॉप मध्ये टाकून त्याचा रेट सांगायचा आहे, लेबल लावायचा आहे, सगळ्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. फक्त काय होतंय की गर्दी जास्त होते माझ्या दुकानात आणि त्या देऊ इच्छितोय मी लोकांना. पण काय होतंय की गर्दी जास्त असल्या कारणाने छोटस दुकान पडतंय, कस्टमर जास्त असतात. ऑनलाईन वगैरे देता का. हो सगळं डिलिव्हरी माझ्याकडे इंटरनॅशनल पासून डिलिव्हरी आहे. आणि मिनिमम कितीचं आपल्याला खरेदी करावी लागेल.
असं काय नाही, आता खिशात जेवढे पैसे असतील तेवढे तुम्ही खरेदी करणार. तुम्हाला जे तुमच्या अनुसार तुम्हाला नक्की काय करायचंय आणि गिफ्ट करायचंय. पण इथे बॉटल होल्डर मध्ये वेगळी अशी व्हरायटी भरपूर आहे. हे तर फक्त सॅम्पल आहे. म्हणजे मी सांगतो पिक्चर तो अभी बाकी आहे. हे तो टेलर था मॅडम, हे तो टेलर ही आहे. आणि बघा सुंदर सुंदर मला व्हरायटी दिसतात. मंडळी तुम्ही ना इथे प्राइसिंग वगैरे प्रत्येकाची सांगितली नाही, कारण की वेगवेगळी आहे प्राइसिंग. 100-200 अशी वेगवेगळी आहे. 100-200 300. तर प्राइसिंग हे तुम्ही ना फोन करून दादांना इन्क्वायरी करू शकता किंवा शॉप मध्ये येऊन तुम्ही डायरेक्ट प्राइस वगैरे विचारू शकता, कारण प्रत्येकाची प्राइस ही वेगवेगळी आहे. तर अजून काय दाखवते दादा? हे बघा, अभी जाओ. हे बघा, हे 50 पावलं. हा, आता ह्याचे प्राइस आहे ना मार्केटमध्ये बघा. हे काय आहे नक्की? पावलं आहेत. प्रत्येकाच्या घरी लावतात ते. काय प्राइस वगैरे? हे बघा मार्केटमध्ये याची काय प्राइस आहे? एक जोडी 20 रुपयाला, 10 रुपयाला, 50 रुपयाला विकतात. पण पटवा हँडीक्राफ्ट मध्ये काय आहे? पूर्ण पाकिटच 50 ते 100 रुपयाला भेटतंय. असं आहे. आणि जर बॉक्स घेतलात पूर्ण, तर आपल्या बिल्डिंग मध्ये वाटा ना तुम्ही तुमच्यातर्फे. आता नवरात्र चालू आहे, दिवाळीसाठी कुणाला गिफ्ट करायचं असेल, काही सवासिनी असतील, काही लोक असतील, त्यांना वाटा ना तुम्ही. या ना पटवा हँडीक्राफ्ट मध्ये, बिंदास्त या. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्या दुकानात आलेल्या प्रत्येक कस्टमरचं स्वागत आहे. त्याची लिस्ट पण मोठी आहे मॅडम. माझ्याकडे असं स्टॉक आहे. काय वेगळं दाखवताय का मला? म्हणजे आता तुम्हाला मी काय सांगू, हे बघा सगळे तोरणांचे स्टॉकच ठेवलेले आहेत. हे बघा मंडळी, तोरणं बघा. तोरणं पण छान छान वेगवेगळ्या व्हरायटी. तोरणांमध्ये प्राइसिंग वगैरे काय दादा तरी? बघा मी तुम्हाला सांगतो, आयटम पासून आयटम जी बनवलेली आहे ना, आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आम्ही कुणाकडनं विकत घेत नाही. मॅन्युफॅक्चर कसल्या कारणाने बघा इथे उचललेले ते तोरण उचला ना. हे बघा, आता जे हे तोरण आहे ना, हे तोरण ऍक्च्युली 150 रुपयाचं आहे. मार्केटमध्ये तुम्हाला 150 रुपयाला नाही भेटणार मॅडम. माझ्या व्ह्युअर्सना मी सांगू इच्छितो की हा जो आहे कॉन्सेप्ट, हा फक्त पटवा हँडी 150 रुपयाला आहे. 150 रुपये फक्त 150 रुपये. वेगळं काय आणलं आहात? आणि ह्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहेत. हा, 150 रुपये. हे बघा, हे बघा. आणि हे बघा सुंदर असं तुम्हाला बीट्स मध्ये आहे. छान असं. हा, आपल्याला मी बघा तुम्हाला असे दाखवतो की बघा हे कंट्या हार वगैरे आहेत. हे सगळे हे बघा सगळे हार आहेत. इकडे सगळे हार आहेत. आता पुढे बघा दिवाळीनंतर ऍक्च्युली काय होतं माहितीये? दिवाळीनंतर आहे ना ऍक्च्युली हे सगळं लग्न कार्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत. त्या सगळ्या हे लग्न कार्याच्या वस्तू आहेत ना, ह्या सगळ्या त्या ह्याला हार म्हणतात. आणि हे वरमाला म्हणतात त्याला, म्हणजे वरमाला. मग ह्याच्यामध्ये पण माझ्याकडे 50-100 अशा व्हरायटीज आहेत. आणि मला भरपूर छान छान असे भरपूर असं काही आहे. बघा इथे खूप छान छान असे व्हरायटीज आहेत. किती कस्टमर येऊन गेले, किती कस्टमर लोकांनी घेतले, आणि सगळ्या गोष्टी आहेत. माळांमध्ये वेगवेगळे असे प्रकार आहेत. हे बघा सुंदर असे. आणि छोट्या साईज मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला हे बघा छोट्या साईज मध्ये पण कंठ्या वगैरे आहेत. छान सुंदर अशा कंठ्या वगैरे आहेत. हे बघा कंठ्या तर बघा 101 आहेत कंठ्या. आपल्याला काही देवांसाठी किंवा नंतर असं काही खरेदी करायची असतील, हे बघा कसं दिवाळीला आपण सगळं नवीनच घेतो घरी, ते छान अशा आहे बघा कंठ्या तुम्हाला घ्यायच्या असतील ना, हे बघा सुंदर अशा कंठ्या आहेत त्यांच्याकडे. माळांमध्ये पण रुद्राक्षमध्ये सुंदर अशा कंठ्या आहेत. उसको ऑफिस बना रहा है, उधर से वहाँ से बना करके ये कितना लेना है, शिफ्टिंग कर रहा है. शिफ्टिंग करने के बाद खाली पुन्हा मॅडम. आणि त्याशिवाय वॉल हँगिंग, आता कसं दिवाळी स्पेशल जवळ येत आहे, तर तुम्हाला सुंदर अशी वॉल हँगिंग, छान अशी वॉल हँगिंग आहे. फ्लावर मध्ये आहेत वॉल हँगिंग, सुंदर सुंदर. पैसे पे बात आएगी, पैसा भी मिलेगा, सब कुछ मिलेगा. आणि बघा झेंडूच्या फुलांमध्ये मस्त असे व्हाईट कलर मध्ये आहेत वॉल हँगिंग. सुंदर असे वॉल हँगिंग आहेत. एक मिनिट. आणि बघा हे पण एक वेगळ्या डिझाईन मध्ये सुंदर सुंदर अशी वॉल हँगिंग आहेत. छान छान असे फ्लावर्स मध्ये आहेत. आणि हे बघा गुलाबांमध्ये पण आहेत छान छान असे. अच्छा, आपको क्या क्वांटिटी चाहिए था मैडम?
हे फ्लावर्स मध्ये आहेत अजून अच्छा छान एक असे. पीस चाहिए था. हे पुढे असे वॉल हँगिंग टाईपमध्ये आहेत छान असे. हे बघा आपलं घर वगैरे मोठं असेल किंवा बाहेर असं काही डेकोरेट करायचं असेल तर हे बघा छान असे वॉल हँगिंग आहेत. काय जोडी आहे दादा त्यांचं? ही ऍक्च्युली तुम्हाला एक पीस 800 रुपयाला पडते. ओके. आणि हे ऑर्डरचे पीस आहेत. ओके. हैदराबादच्या मॅडमच्या ऑर्डरचे पीस आहेत. त्यांनी 19 पीस. आणि आपल्याला ऑर्डर वगैरे पाहिजे सगळं काय होतं. सुंदर अशी शुभलाभ आहेत. तर प्राइसिंग वगैरे काय दादा त्यांचं? जास्त महाग नाही मॅडम, ह्याच्यामध्ये पण व्हरायटीज आहेत बरं. म्हणून तुम्हाला काय सांगतोय की जी व्हरायटी आहे ना तरी साधारण किती प्राइस काय 50 रुपये 100 रुपये 30 रुपये 40 रुपये अशापासून चालू आहे सगळं. किती दाखवू किती त्याचा स्टॉक कुठे दाखवू काय करू शिफ्टिंग कलर्स आहेत हे बघा छान छान असे. ठीक आहे चला. आणि हा पण दाखवा ना असं तोरण. पुढे दादा सुंदर असं तोरण दिसतंय मला. हा 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 बघा. पुढे ना यांचं दुसरं स्टॉक आहे. इथे गोडाऊन आहे. त्या गोडाऊन मध्ये ना छान छान अशा तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील. हे बघा इथे पूर्ण असे तुम्हाला हे आहेत हार आहेत मोठ्या साईजमध्ये. आणि हे बघा छान छान असे हार आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये. आणि हे बघा हे कॅन्डल्स पण आहेत सुंदर अशा. तर तुम्ही असे कॅन्डल्स वगैरे पण खरेदी करू शकता. हे बघा 7चं असं पॅच आहे. आणि बघा हे वॉल हँगिंग आहे सुंदर असे छान छान असे वॉल हँगिंग आहेत. हे बघा आणि अजून दाखवते मी तुम्हाला वॉल हँगिंग. हे बघा छान छान असे वॉल हँगिंग आहेत. मंडळी तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही इथे येऊन ना प्राइसिंग वगैरे म्हणजे कसं प्राइसिंग इकडे आल्यावर आपण सांगणार आणि तिकडे मग कस्टमर येऊन वेगळं प्राइस सांगतात तर कन्फ्यूज होतं ना. त्यामुळे तुम्ही प्राइसिंग फोन करून विचारा तुम्हाला काही घ्यायचं असेल तर. मी अशी बेसिक तुम्हाला प्राइस सांगितलेली आहे. तर इथे तुम्ही अशी प्राइस वगैरे येऊन विचारा. आणि नाहीतर तुम्ही असं फोनवर वगैरे पण विचारू शकता. हे बघा असे शुभलाभ वगैरे पण सुंदर असे आहेत. बघा व्हरायटी मी तुम्हाला फक्त दाखवते वेगवेगळ्या. छान छान अशा आहेत. आणि अजून हे बघा झेंडूच्या ह्याच्यामध्ये फ्लावर्स असतात ना ते पण आहेत. आणि हे बघा हे टी होल्डर वगैरे पण आहेत कॅन्डल होल्डर. तर म्हणजे अशा प्रकारे छान छान तुम्हाला जर हे दिवाळीची खरेदी करायची असेल सुंदर असे होलसेलमध्ये रिटेलमध्ये पण आहे यांच्याकडे. जर होलसेलमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे पटवा हँडीक्राफ्ट करून आहे भुलेश्वर मार्केटला. इथे सुंदर अशा व्हरायटी तुम्हाला बघायला अशी जर खरेदी करायची असेल. आणि ऑनलाईन वगैरे पण त्यांच्याकडे आहे. ऑनलाईन वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. तर मी त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला देते. तर त्यांच्या नंबर वगैरे देते. नंबरवर तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर. आणि तुम्हाला यायचं असेल तर भुलेश्वर मार्केटमध्ये ह्यांचं शॉप आहे. थर्ड भोईवाडा आहे. थर्ड भोईवाड्याच्या इथे तुम्हाला पटवा हँडीक्राफ्ट करून आहे. कबूतर खाण्याच्या इथून पुढे आलात ना तिथेच तुम्हाला पटवा हँडीक्राफ्ट तुम्हाला बघायला मिळेल. राईट साईडला फुल मार्केट आहे त्याच्या समोरच. आणि जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता. आणि छान छान व्हरायटी अजून येणार आहे त्यांच्याकडे. मी नेमक्याच असे कलेक्शन दाखवले कारण की कस्टमरची खूप तिथे गर्दी लागलेली म्हणून म्हटलं थोडंफारच कलेक्शन तुम्हाला दाखवावं. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही शॉपमध्ये येऊन बघू शकता. ऑनलाईन पण आहेत भरपूर अशी व्हरायटी. नक्की या शॉपला भेट द्या आणि छान छान अशी खरेदी करून जावा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलला. तर मग चला मंडळी आपण इथेच थांबू. अशा सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. बाय मंडळी.